नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, परवा 15 फेब्रुवारी 2026 रविवार, महाशिवरात्री रविवारी आहे आणि ह्या वर्षीच्या या महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शिवशंकरांची, महादेवांची अशी काय अद्भुत आणि चमत्कारी सेवा आहे, की जी केल्याने आपल्याला आपल्या परिवारावर महादेवांची कृपा आपल्याला अखंड प्राप्त होणार आहे. आणि भगवान शिवशंकर हे देवांचे देव आहेत मित्रांनो. तसं आपण वर्षभर स्वामी सेवक, स्वामींची सेवा करतच असतो. आपले स्वामी महाराज आणि महादेव हे काही वेगळे नाहीयेत. त्यामुळे आपण इतर वेळी जरी महादेवांची अशी काही विशेष सेवा वर्षभर करत नसू, स्वामी सेवा करत असताना, परंतु हा जो दिवस असतो महाशिवरात्रीचा दिवस, महाशिवरात्रीचं पर्व म्हणजे जे मूळ शिवतत्व असतं, त्या शिवतत्वाला आपली तोडकी-मोडकी सेवा अर्पण करून त्या शिवतत्वाप्रती आपली जी काही भावना आहे आणि आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपण महादेवांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आपलं कर्म त्यांच्या चरणी अर्पण करायचं असतं आणि त्या तेवढ्याशा सेवेने त्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या केलेल्या तोडक्या-मोडक्या सेवेने सुद्धा महादेव प्रसन्न होतात. कारण की ते भोलेनाथ आहेत. त्यांना भोलेनाथ यासाठीच म्हटलं जातं, की थोड्या तोडक्या सेवेने सुद्धा भक्ताने मनापासून जर थोडी जरी सेवा केली, पण ती आतून मनापासून आणि भावनेने युक्त असायला पाहिजे. तर तिच्यावर देखील महादेव भाळतात, प्रसन्न होतात आणि तेवढ्या सेवेने आपल्या जीवनाचं ते कल्याण करून टाकतात. तर मग येत्या महाशिवरात्रीला आपल्याला काय करायचं आहे? आपण एरवी नेहमी ऐकतो, की रुद्राभिषेक महादेवांना अत्यंत प्रिय आहे. नक्कीच रुद्राभिषेक हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे. परंतु रुद्राभिषेक जर तुम्हाला करणं शक्य असेल, तर तुम्ही नक्कीच करा. काही हरकत नाही. परंतु रुद्राभिषेक हा जो आहे, तो थोडा मोठाही असतो, लेंदी असतो आणि त्याचे जे उच्चार आहेत, त्याचं जे पठण आहे ते संस्कृतमधून आहे आणि ते करणं, स्पष्ट करणं हे प्रत्येकाला साध्या साध्या भोळ्या एखाद्या सेवेकऱ्याला ते शक्य होत नाही बऱ्याचदा. त्यामुळे मी आज तुम्हाला महादेवांची अशी उत्कृष्ट सेवा सांगणार आहे, की जी सेवा केल्याने तुम्हाला रुद्राभिषेक केल्या इतकंच फळ आणि पुण्य आणि महादेवाची कृपा प्राप्त होणार आहे आणि या सेवेला अति अल्प वेळ लागणार आहे. जितका वेळ तुम्हाला रुद्राभिषेकाला लागतो, त्यापेक्षा कमीच वेळ म्हणजे मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये ही तुमची सगळी सेवा पार पडणार आहे आणि आपला महाशिवरात्रीचा दिवस हा सार्थकी लागणार आहे. काय सेवा करायची आहे, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पहिल्यांदा ऐकून घ्या आणि लिहून घ्या. ह्या सेवेसाठी सगळ्यात पहिले तर तुमच्या घरामध्ये महादेवांची पितळी पिंड ही असायलाच पाहिजे. त्यानंतर महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला निळी किंवा पांढऱ्या रंगाची जी अपराजिताची फुलं असतात किंवा त्याला आपण गोकर्णाची फुलंही म्हणत असतो. तर ही फुलं आपल्याला पूजेला जर मिळाली, तसं तर मिळतात बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच घरांमध्ये लावलेलं असतं अपराजिता. नसेल तर इकडे-तिकडे शोधा. कारण ही फुलं महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. तर ही 2-3 फुलं तरी आपल्या पूजेमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर ही नसतील तर पांढऱ्या रंगाची इतरही फुलं आपण वापरू शकतो. जसं की पांढऱ्या रंगाची कण्हेरची फुलं आपण वापरू शकतो. त्यानंतर मोगरा आपण वापरू शकतो. तर पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये शमीपत्राचा वापर आपण बऱ्याचदा करतो. तर शमीचे पत्र, शमी वृक्षाची जी पानं असतात, बारीक-बारीक पानं असतात, तर ती मिळाली तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. ती देखील बघा, शोधा. मिळाली तर ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे. त्यानंतर महादेवांना सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अतिप्रिय गोष्ट म्हणजे बेलपत्र, बेलाची पानं ही तुम्हाला काही करून बंदोबस्त करून ठेवायची आहे. धार्मिक ठिकाणी मिळतात. शक्यतोवर प्रयत्न करा की 108 बेलाची पानं जर आपल्याला मिळाली तर अतिउत्तम. कारण आपल्या सेवेमध्ये आपल्याला 108 बेलपत्र लागणार आहेत. ती जर नसलीच तर काय आहे त्याच्यावर देखील मी तुम्हाला एक पर्याय सांगणार आहे. पण एवढं मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मग आपल्याला नित्य देवपूजेमध्ये जसं काही लागतं, अष्टगंध आहे, ठीक आहे. पंचामृत तयार करून ठेवायचं आहे. पंचामृत आपल्याला लागणारच आहे. पंचामृत बनवून ठेवायचं. अष्टगंध, पंचामृत या अक्षता थोड्याशा ठेवा. त्याच्यानंतर धूप, दीप आपण दिवा आणि अगरबत्ती, धूप ते आपल्याला लागणार आहे. एवढं साहित्य आधी पूजेला जमा करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय आणि सेवा करायची आणि कशी करायची. तर ही सगळी सेवा आपल्याला हे जे आपलं नित्य सेवा ग्रंथ आहे, ठीक आहे. या नित्य सेवा ग्रंथामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सेवा मिळणार आहेत. ज्यांच्याकडे नित्य सेवा ग्रंथ असेल त्यांनी निश्चित या ग्रंथातून सेवा करायची आहे आणि ज्यांच्याकडं, कारण या सेवेचा एक क्रम असतो आणि एक ठराविक पद्धत असते आणि एक ठराविक आवृत्ती आपल्याला घ्यायच्या असतात. कोणतं स्तोत्र मंत्र किती वेळा घ्यायचं आणि कोणत्या क्रमाने घ्यायचं याला खूप महत्व असतं. त्याच्यामुळे मी जो क्रम आणि जितक्यांदा ही सेवा सांगत आहे ती तशी आधी लिहून घ्या व्यवस्थित. तितक्या वेळा त्याच क्रमाने ही सेवा करायची. तुमच्याकडे नित्य सेवा ग्रंथ असेल तर तुम्ही निश्चित त्याचा वापर करा, त्याच्यातनं सेवा करा.
ज्या लोकांकडे नित्यसेवा ग्रंथ नाहीये किंवा हे सगळे सेवाचे जे स्तोत्र मंत्र आहेत ते जर तुमच्याकडे उपलब्ध होत नसतील, तुम्हाला मिळणार नसतील, तर काळजी करायचं नाहीये. माझ्या सगळ्या साध्या सेवेकऱ्यांसाठी, साध्या भोळ्या आणि सगळ्या स्वामींच्या प्रिय सेवेकरांसाठी आपण काय करणार आहेत, आपण महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा आपल्या चॅनलवर लाईव्ह घेणार आहोत. ठीक आहे. केव्हा घेणार आहोत, तर 15 तारखेला म्हणजे महाशिवरात्रीला सकाळी 10 वाजता आपण ही सेवा आपल्या चॅनलवर लाईव्ह घेणार आहोत. ही सगळी सेवा तेव्हा मी प्रत्यक्ष आपण स्वतः अभिषेक करूया महादेवांचा सगळे मिळून. हे सगळे स्तोत्र मंत्र मी त्यावेळेस एक एक करून याच क्रमाने पठण करणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, तुमच्याकडे जर नसेल पुस्तक तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या सेवेला जॉईन व्हायचं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही ती सेवा मी पठण करणार आहे त्यावेळेस तुम्ही महादेवांचा अभिषेक करायचा आहे. सेवेला कसं जॉईन व्हायचंय, तर त्याच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे कुठे असतो, जिथे मी व्हिडिओचं नाव दिलेलं असतं खाली, त्याच्यामध्ये बघा जिथे व्ह्यूज दिसतात की व्हिडिओला किती व्ह्यूज आलेले आहेत, त्याच्या पुढे डॉट डॉट टिंब असतात आणि मोर असं म्हटलेलं असतं, MORE असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो. त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, आपल्या चॅनलचे 2 महिलांचे स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तर फक्त महिलांनीच त्या ठिकाणी काय व्हायचंय, जॉईन व्हायचंय. पुरुषांसाठी सेपरेट ग्रुप आहे, त्याचीही लिंक देत आहे. पुरुष आपण जर असणार तर पुरुषांनी त्या पुरुषांच्या ग्रुपला जॉईन व्हायचंय. जॉईन झाल्यानंतर रविवारी मी ही सेवा जेव्हा लाईव्ह घेणार त्यावेळेस त्या सेवेची लिंक मी तुम्हाला या ग्रुपमध्ये 10 वाजण्याच्या आधी, एकतर आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी मी तुम्हाला 10 वाजल्याच्या 1-1.5 तासाआधी व्हिडिओची लिंक तुम्हाला तिथे मिळणार आहे आपल्या लाईव्ह सेवेची. त्या ठिकाणी क्लिक तुम्ही केली म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही ओपन केला आपल्या ग्रुपवर की ठीक 10 वाजता आपली ही जी महाशिवरात्रीची सेवा आहे जी मी करणार आहे ती सुरू होईल आणि तुम्ही तुमच्या घरी तुमच्या महादेवाच्या पिंडीसोबत जसं जसं मी सांगत जाईल तसं तसं तुम्ही करून ऐकून ती सेवा पार पाडायची आहे. तरी देखील आपली सेवा पूर्ण होणार आहे. ठीक आहे. म्हणून कोणीही काळजी करायची नाही. आलं लक्षात? आता आपल्याला सेवा नेमकी आपण काय करणार आहोत त्या दिवशी आणि तुमच्याकडे नित्यसेवा असेल तर तुम्ही घरी केव्हाही करू शकतात त्या दिवशी. ठीक आहे. तर काय काय सेवा आणि कोणत्या क्रमाने आणि किती वेळा आपल्याला काय घ्यायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपली जी महादेवाची पिंड असेल घरामधली, देवघरातली, तर देवघरात बसून देवघर स्वच्छ वगैरे आधी करून घ्यायचंय. छानपैकी दिवा लावायचा, धूप लावायचं आणि आपली महादेवांची जी पिंड असेल, एक मोठं प्लेट घ्यायची आहे. कमान असेल तुमच्याकडे तांब्याची, पितळीची किंवा स्टीलची जी काही असेल. एक मोठी खोलगट घ्यायची, पण खोलगट अशी एक प्लेट घ्यायची आहे. आपल्या घरातली महादेवांची पिंड तिथून उचलायची आहे. उचलण्याआधी महादेवाच्या पिंडीला हात लावून विनंती करायची आहे, की "हे उमामहेश्वर देवता, कृपया करून अभिषेकाला या." असं म्हणून त्यांना आमंत्रण देऊन ती पिंड अलगद उचलायची आहे आणि ती आपल्या त्या खोलगट प्लेटमध्ये ठेवायची आहे. थोडंसं पाणी ठेवायचं आहे जवळ पेला किंवा एक आपला तांब्याचा जो हे असतो पातेलं, पेला वगैरे भरून तुम्ही पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी. हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये गंगाजलचा वगैरे वापर करू शकतात. गंगाजल कुठेही मिळतं. गुलाबजल ठेवा. गुलाबजल देखील त्या पाण्यात टाका. 2-3 थेंब गुलाबजलचे टाका, 2-3 थेंब गंगाजलचे टाका आणि ते पाणी काय करायचंय महादेवाच्या त्या पिंडीवर थोडंसं पाणी टाकून छानपैकी आपण जे आधी पूजा वगैरे केलेलं असतं तर ते सगळं धुवून टाकायचं आहे. पिंड स्वच्छ करायची आहे. स्वच्छ कापडाने पिंड पुसून घ्यायची आहे. ताटात जे धुतलेलं पाणी आहे ते एका छोट्याशा वाटीमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे आधी. ठीक आहे. पुन्हा प्लेट साफ करायची, कोरडी करायची. पुन्हा महादेवाची पिंड त्या ठिकाणी ठेवायची आणि आता आपल्याला काय करायचं की तुमच्याकडे जर गळती असेल, अभिषेक आपल्याला करण्यासाठी पाण्याची गळती लागते. गळती म्हणजे एक छोटासा गडू असतो आणि त्याला एक स्टँड असतं. त्याच्यावर आपण ठेवलं की त्याच्यात पाणी टाकलं की ते थेंब, 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 थेंब महादेवाच्या पिंडीवर पडत राहील. अभिषेक पात्र आपण त्याला म्हणतो. ते तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर काय करायचं, साधे चम्मच घ्यायचा किंवा पळी घ्यायची. त्याच्याने आपल्याला जेव्हा आपण सेवा सुरू करू तेव्हा एक-एक किंवा एक-एक, 2-2 थेंब त्या पळीने किंवा चम्मचने पाणी सतत आपल्याला महादेवांच्या त्या पिंडीवरती टाकत अभिषेक करत राहायचा आहे स्तोत्र आणि मंत्रांसोबत. आता काय स्तोत्र मंत्र घ्यायचे आहेत आणि कोणत्या क्रमाने घ्यायचे आहेत. एकदा पिंड धुवून स्वच्छ पुसून घेतली, पण पुन्हा ताटात ठेवली, की सगळ्यात पहिले कोणतीही सेवा सुरू करताना सगळ्यात आधी एकदा श्री स्वामी स्तवन आपल्याला पठण करायचं असतं. काय करायचं मग सगळ्यात आधी स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे. त्याच्यानंतर स्वामी स्तवन पूर्ण झालं. आता हा क्रम मी जो सांगतोय मित्रांनो हा व्यवस्थित लिहून घ्या. एकदा स्वामी स्तवन झालं की त्याच्यानंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे.
एक माळ श्री स्वामी समर्थ जाप झाला, की तिसरी गोष्ट तुम्हाला करायचं आहे, की कुठल्याही सेवेची जसं महादेवांचा अभिषेक जरी करतोय, परंतु सेवा आणि अभिषेकाची सुरुवात हे आपण अभिषेक म्हणजे अभिषेक आता इथून आपल्याला पाण्याची जी धार आहे किंवा गळती ती सुरू करायची आहे. आपण स्वामी स्तवन वाचतोय किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ जाप करतोय ना, तेव्हा पाण्याची गळती बंद ठेवायची. तेव्हा पाणी टाकायचं नाही पिंडीवर. ठीक आहे. केव्हा टाकायचं आहे, तर आता इथून पुढे आपल्याला टाकायचं आहे, पण त्याच्या आधी मग ते पाणी टाकण्याच्या आधी आपण श्री गणेशांचं काय करूया, स्मरण करूया. मग तिसरा भाग आहे आपला, की स्वामी समर्थ माळ झाल्यानंतर एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणताना श्री गणेशांचा जो मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हा मंत्र आधी घ्यायचा. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एकदा पठण करायचं आहे. त्याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे याच्यामध्ये नित्यसेवेमध्ये, तर फलश्रुती इथे वाचायची नाही. फक्त आपण काय करायचं, जेवढे त्याचे श्लोक आहेत अथर्व शीर्षाचे तेवढे श्लोक वाचायचे आहेत. त्यानंतर आता अथर्व शीर्ष एकदा वाचून झालं, की आपल्याला इथून आता पाण्याची धार महादेवांच्या पिंडीवर चालू करायची आहे. पाण्याची धार म्हणा किंवा हाताने पाणी टाकायला सुरुवात करायची. मग सगळ्यात आधी पाणी टाकताना काय घ्यायचं, तर इथे सुरुवात करायची आपल्याला शिवमहिम्न स्तोत्राची. ठीक आहे. शिवमहिम्न स्तोत्र हे तुम्हाला आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये दोघं प्रकारे दिलेलं आहे. दोघं प्रकारे म्हणजे हे तुम्हाला प्राकृत भाषेतही दिलेलं आहे, म्हणजे आपल्या मराठी भाषेत दिलेलं आहे, आणि एक संस्कृत भाषेत दिलेलं आहे. तुम्हाला जे सोपं असेल, तुम्हाला जर संस्कृत वाचन चांगलं जमत असेल तर तुम्ही संस्कृत मधलं पठण करा. संस्कृत नाही जमणार तर प्राकृत तुम्हाला पठण करायचं आहे. जे प्राकृत शिवमहिम्न आहे ते नित्यसेवा ग्रंथामध्ये पान नंबर 54 वर दिलेलं आहे मित्रांनो, आणि शिवमहिम्न स्तोत्र आहे संस्कृतमध्ये 61 पान नंबरवर दिलेलं आहे. तुम्हाला जे शक्य असेल, परंतु आपला उच्चार स्पष्ट असावा. संस्कृतमध्ये जर तुमचा उच्चार चांगला असेल तर निश्चित वाचा, आणि जर आपण अडकत असू किंवा उच्चार आपला स्पष्ट होत असेल तर ते वाचू नका. आपलं प्राकृत भाषेतलं आहे ते छान पद्धतीने पठण करा ना. उच्चार आपला स्पष्ट असायला पाहिजे, तेव्हा आपल्या सेवेमध्ये भाव निर्माण होतो. तर एकदा आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र पठण करायचं आहे. इथे आता शिवमहिम्न वाचण्यापूर्वीच आपण पाण्याची गळती आणि पाणी टाकायला महादेवांच्या पिंडीवर सुरू करून द्यायचं आहे, आणि हे शेवटपर्यंत आपल्याला सुरू ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, शिवमहिम्न स्तोत्र झालं की त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला रुद्र गायत्री मंत्र घ्यायचा आहे. रुद्र गायत्री मंत्र पुस्तकात आहे. सगळे ग्रंथ स्तोत्र, सगळे स्तोत्र मंत्र इथे दिलेले आहेत पुस्तकात, त्यामुळे परत परत मी ते सांगणार नाही. रुद्र गायत्री मंत्र किती वेळा म्हणायचा आहे, 16 वेळा. आता हे सगळं करत असताना आपण काय करायचंय, जर तुमच्याकडे गळती चालू असेल तर तुम्ही दोघं हात जोडायचे. दोघं हात जोडू शकतात. दोघं हात जोडून मंत्र म्हणायचे आहेत. जर तुम्ही हाताने पाणी टाकताय तर मग काय करायचं, नॉर्मली आपला एक हात जो आहे तो आपल्या छातीवर किंवा आपल्या म्हणजे छातीवरच किंवा डोक्यावर तुम्ही ठेवू शकता. तर हात आपला ठेवून ती पाण्याची पळी किंवा चम्मचने तुम्ही पाणी पिंडीवर टाकायचं आहे. तर 16 वेळा रुद्र गायत्री मंत्र झाला. त्याच्यानंतर सेवेचा 6वा भाग, त्यानंतर 16 वेळा पुन्हा आपल्याला महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे. महामृत्युंजय मंत्र वेदोक्त सर्वांना माहिती आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा मंत्र आपण 16 वेळा म्हणायचा आहे. ते झालं की महामृत्युंजय मंत्रानंतर एक छोटीशी सोपीशी प्रार्थना असते, ती आपल्याला घ्यायची आहे. ही प्रार्थना देखील पुस्तकात अर्थात आहेच नित्यसेवेमध्ये. प्रार्थना काय आहे, तुमच्याकडे नसेल तुम्ही लिहूनही घेऊ शकतात. गुह्याति गुह्यम गोप्तात्वम गृहाणास्मकृतं जपम सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादान् महेश्वरः मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्युर्जरारोगै पीडितम कर्मबंधने. ही जी प्रार्थना आहे ही आपल्याला एकच वेळेस म्हणायची आहे. ठीक आहे. ही प्रार्थना झाल्यानंतर 8वा भाग आहे अमृत संजीवनी मंत्र. अमृत संजीवनी मंत्र 3 वेळा फक्त म्हणायचा आहे. त्याच्यानंतर संजीवनी मंत्र घ्यायचा आहे, तो 1 वेळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र जे आहे, आता आपल्याला या ठिकाणी श्रीराम रक्षा स्तोत्राचा आवर्जून आपल्याला समावेश करायचा आहे महादेवांच्या सेवेमध्ये. त्याचं कारण हे खूप महत्वाचं आहे. महादेव आणि श्रीराम. श्रीराम म्हणजे कोण, साक्षात नारायण. आता भगवान श्री विष्णू नारायण, श्री हरी नारायण आणि महादेव यांच्या बाबतीत असं आहे की हे दोघंही एकमेकाला आपल्या गुरुस्थानी बघतात. ठीक आहे. महादेव आपल्या गुरुस्थानी श्री नारायणांना मानतात आणि श्री नारायण आपल्या गुरुस्थानी महादेवांना मानतात. त्यामुळे जेव्हा आपण महादेवांची सेवा करत आहोत तेव्हा महादेव ज्यांना गुरुस्थानी मानतात
त्यांचा देखील आपण त्या सेवेमध्ये निश्चित समावेश करावाच लागतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला रामरक्षा स्तोत्र पण पूर्ण म्हणायचं नाहीये. रामरक्षा स्तोत्रामध्ये एकूण 39 श्लोक आहेत. त्यापैकी आपल्याला फक्त पहिले 10 श्लोक घ्यायचे आहेत. 1 ते 10 श्लोक फक्त ते वाचायचे आहेत. ठीक आहे, पूर्ण वाचायचं नाही. ते झालं की 11वा भाग सेवेचा म्हणजे आपल्याला काल भैरवाष्टक त्यानंतर 1 वेळा पूर्ण पठण करायचं आहे. त्याला वाचायला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. काल भैरवाष्टक झालं की आपल्या सेवेचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग की मी पूजेमध्ये तुम्हाला 108 बेलपत्र जी सांगितली होती, तर ती यासाठी की आपल्याला शेवटी शिव अष्टोत्तर शतनामावली वाचायची. शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजे भगवान महादेवांची 108 नावं घ्यायची आणि प्रत्येक नाव घेत असताना आपल्याला महादेवाच्या पिंडीवर एक एक बेलपत्र अर्पण करायचंय. आता हे करत असताना पाण्याची गळती असेल तर ती धार सुरू ठेवा, अन्यथा तुम्ही हाताने करत होतात तर मग ते थांबवा. आणि आता काय करायचं, 108 नावं ती देखील नित्यसेवेत दिलेली आहेत. एक नाव उच्चारायचं आणि लगेच एक बेलपत्र महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं. असं 108 नावं घेऊन 108 बेलपत्र अर्पण करायचंय. आता प्रयत्न करा की बेलपत्र मिळवायचा, आपला पूर्ण प्रयत्न करा. पण नाहीच मिळालं तर त्याला पर्याय असा आहे की 108 बेलपत्र नसेल तर मग काय करायचं, 108 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे थोडीशी मुठभर तांदूळ घ्या, पण काळजी फक्त एवढी घ्या की तांदूळ हे चांगले स्वच्छ असावे आणि अखंड असावे, म्हणजे तुकडे झालेले तांदूळ नको. 108 अखंड तांदूळ. जसं एक बेलपत्र करतोय तसं प्रत्येक नाव घेताना एक नाव घेतलं महादेवांचं की एक तांदळाचा अखंड दाना महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे. असे 108 तांदूळ 108 नावांना अर्पण करू शकतात तुम्ही. ठीक आहे, ही गोष्ट सगळी झाली. हे सगळं झालं की आपला अभिषेक पूर्ण थांबवायचा आहे. आता ती गळती असेल तर ती उचलून घ्या, सगळं काढून घ्या आणि महादेवांची पिंडावर आपण जे पूर्ण पाणी टाकलं या सेवेदरम्यान, तर ते पाणी म्हणजे ते साधं पाणी नाहीये, ते महादेवांच्या अभिषेकाचं तीर्थ तयार झालेलं मित्रांनो. आणि नाना प्रकारच्या असाध्य गोष्टींना साध्य करणारं आणि असाध्य गोष्टींना म्हणजे असाध्य निगेटिव्ह गोष्टींना मारणारं हे एक जालिम आणि रामबाण औषध आहे. हे तीर्थ एका पेल्यामध्ये किंवा एका तुम्ही मोठं तुमच्याकडे पात्र असेल तर त्याच्यात हे सगळं तीर्थ काढून घ्या आणि हे तीर्थ काय करायचं, घरामध्ये 10 दिशांना थोडं थोडं शिंपडून द्यायचंय. पूर्ण घरामध्ये, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये शिंपडून द्यायचं आहे. आणि ते पाणी, ते तीर्थ आपल्या घरातल्या फक्त परिवारातल्या लोकांना सगळ्यांना प्यायला, प्राशन करायला द्यायचं आहे. सगळ्यांनी प्यायचंय ते पाणी, उरू द्यायचं नाही अजिबात आणि त्याचा अपमान नाही होऊ द्यायचा. ठीक आहे, ते सगळ्यांनी पिऊन घ्यायचं आहे. हे सगळं झालं की त्याच्यानंतर ती जी महादेवांची पिंड होती ती प्लेटमधून उचलायची, पुन्हा एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे, पिंड पूर्ण कोरडी करायची आहे आणि महादेवांच्या पिंडीला हातात घेऊन अष्टगंध आधी आपण लावायचा आहे. त्याच्यानंतर भस्म जर तुमच्याकडे असेल, भस्म देखील वापर निश्चित करा या पूजेमध्ये. भस्म म्हणजे ते पूजेच्या स्टॉलवर देखील पांढऱ्या भस्माचा एक भस्माची वडी मिळते, ती उगाळून आपण लावू शकतो. ठीक आहे, तर भस्म लावा, असेल तर अष्टगंध लावा, त्याच्यानंतर अक्षता लावा थोड्याशा आणि पिंडीची जी कडा असते बघा आपली है ना, फक्त कडेवर त्या ठिकाणी हळद आणि कुंकू लावा. कारण पिंडीची जी कडा असते ती आई पार्वतीची जागा असते पिंडीवर, मग त्या ठिकाणी फक्त हळद कुंकू लावा. पिंडीला वरती हळद कुंकू लावायचं नाही, तिथे अष्टगंध किंवा भस्म लावा. असं व्यवस्थित पंचोपचार पूजन करायचं आहे. आणि जितक्या जशा नम्रतेने ती पिंड आपण देवघरातनं जागेवरनं उचलली त्याच नम्रतेने आणि त्याच भावनेने पुन्हा महादेवांना म्हणजे आपल्या उमामहेश्वर देवांना आपल्या जागेवर अर्पण व्हा, स्थापित व्हा अशी विनंती करून ती पिंड अलगद त्या जागेवर पुन्हा ठेवायची आहे. त्यानंतर जी आपण जमा केलेली फुलं असतील, पांढरी किंवा निळ्या रंगाची अपराजिता असेल किंवा पांढरी फुलं तुमच्याकडे जी असतील ती आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे. त्यानंतर धूप दीप घ्यायचा आहे एका ताटामध्ये आणि शेवटी महादेवांची आरती आपल्याला करायची आहे. ठीक आहे, महादेवांची आरती तर सगळ्यांनाच माहिती, ती नित्यसेवेत पण दिलेली आहे. तर ती तुम्ही व्हिडिओ लावून किंवा एखादं गाणं लावून सुद्धा म्हणजे YouTube वरून लावून देखील तुम्ही प्ले करून आरती करू शकतात किंवा तोंडी म्हणू शकतात. शेवटी महादेवांची आरती करायची. या ठिकाणी आपली जी सेवा आहे, आपली महाशिवरात्रीची, ती पूर्ण होते मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला ही सेवा या दिवशी करायचीच आहे आणि या दिवशी विशेष करून आपला उपवास असतो आणि उपवास प्रत्येकाला करायचा आहे. पूर्ण दिवसाचा उपवास, महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सोडायचा असतो, लक्षात घ्या. त्यामुळे एवढी सेवा करा आणि ही संधी चुकवू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी तरी महादेवांची एवढी सेवा आपण त्यांच्या चरणी अर्पण केलीच पाहिजे. वर्षभर
महादेव हे आपल्याला सांभाळतात मित्रांनो, तर आपलं कर्तव्य आहे त्या दिवशी तरी आपण त्यांच्या चरणी थोडा वेळ काढून सेवा अर्पण करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओ संदर्भात किंवा सेवेसंदर्भात काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारा. पण आधी व्हिडिओ पूर्ण ऐका. व्हिडिओ पूर्ण ऐकला तर कुठली शंका राहणार नाही. तरी काही असेल कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा, मी निश्चित तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्वामी सेवा करत राहा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.